नमस्कार, पारवीताई रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी कांद्याचे गोल्ड रिंग अशी भजी तयार करणार आहे. थोडंसं वेगळं चेंज म्हणून आपण कांद्याचे नेहमीच म्हणजे उभे काप करून भजी बनवतो, तर या ठिकाणी गोल्ड रिंग अशी भजी बनवणार आहे. तर त्यासाठी बेसन पीठ घेतलेलं आहे, तांदळाचं पीठ, तेल, हळद, लाल तिखट, मीठ, ओवा, जिरं आणि 2 कांदे घेतलेले आहेत. तर कांद्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. एका कांद्यापासून पण असे भरपूर भजी तयार होतात. तर कांद्याचे असे दोन्ही साईडनी असे टोक काढून घेतलेले आहेत आणि कांद्याचा असा वरचा हे पापुद्रा काढून म्हणजे स्वच्छ कांदा साफ केलेला आहे. तर एक कांदा साफ केलेला आहे, त्याच पद्धतीनं दुसरा पण कांदा मी साफ करून घेतलेला आहे. तर कांद्याचे ह्या 2 म्हणजे मधोमध काप करून याचे गोल गोल असे रिंग काढून घ्यायचे आहेत. तर मधोमध असं कापल्यानं तर म्हणजे व्यवस्थित त्याचे रिंग पडतात आणि बाजूचा कांदा आपण राहिलेल्या पिठातसुद्धा यूज करू शकतात. तर खूप जास्त जाड पण नाही आणि जास्त म्हणजे पातळ पण नाही, असे हे काप करून घ्यायचे आहेत. तर खूप छान भजी होतात, हे कुरकुरीत होतात. तर अशा पद्धतीने हे कांदा मी असा कट करून घेतलेला आहे आणि पूर्ण कांद्याचे असे गोल गोल म्हणजे काप तयार करून घेतलेले आहेत. तर कांदा बाजूला ठेवू आणि त्यासाठी पीठ भिजवून घेऊ. तर मी प्लेटमध्येच पीठ भिजवणार आहे. तर त्यासाठी या ठिकाणी अशी पाऊण वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये 2 चमचे असं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि तांदळाच्या पिठामुळे छान कुरकुरीत होतात ही भजी. आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, थोडीशी हळद घ्यायची आहे आणि 1 चमचा लाल तिखट वापरलेला आहे. तर तिखट पण कमी जास्त करू शकता. अर्धा चमचा जिरं घेतलेले आहे आणि 1 चमचा ओवा घेतलेला आहे. तर ओवा थोडासा हातावर असा चोळून घेतलेला आहे. खूप साध्या सिंपल पद्धतीने ही भजी असतात. तर या ठिकाणी टाकलेले साहित्य पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ भिजवून घेणार आहे. तर खूप जास्त असं घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, असं हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. जसं बटाटा भजी आपण बनवतो ना, त्या पद्धतीनं पीठ भिजवायचं आहे. तर अशा पद्धतीने हे पीठ भिजवून घेतलेलं आहे. खूप छान भजी होतात, एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. कांद्याचे कशा पद्धतीनं भजी बनवले तरी पण म्हणजे छानच होतात. त्या ठिकाणी गॅसवर तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं, तर चांगलं कडकडीत तेल गरम झालेलं आहे. आता गॅस कमी केलेला आहे आणि कांद्याचं असं एक एक म्हणजे असं गोल गोल रिंग मी असं ह्या पिठामध्ये भिजून तळून घेणार आहे. तर तुम्ही ऐवजी 2-3 असे गोल गोल रिंग पण घेऊ शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार. तर या ठिकाणी मी एकच रिंग असं सोडणार आहे. तर पूर्ण याच पद्धतीनं असे हे गोल गोल काप असे पिठामध्ये भिजून मी भजी तळून घेणार आहे. तर खालची साईड झालेली आहे. आता याच पद्धतीनं दुसरी साईड पण तळून घेणार आहे. तर कुरकुरीत होईपर्यंत छान असे तळून घ्यायचे, खूप जास्त लाल रंग येईपर्यंत पण नाही तळायचे. तर मस्त छान असे कुरकुरीत तळलेले आहेत. आता हे मी प्लेटमध्ये खाली काढून घेणार आहे. बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे भजींना आणि मस्त छान असे कुरकुरीत तळलेले आहेत. आता याच पद्धतीनं राहिलेली भजी पण मी तळून घेणार आहे. तर दुसरी पण त्याच पद्धतीनं तळून घेतलेले आहेत. आता राहिलेली भजी पण याच पद्धतीनं तळून घेणार आहे. खूप छान म्हणजे कुरकुरीत भजी होतात हे. तर अशा पद्धतीनं पूर्ण प्लेटभर अशी भजी तळून झालेली आहेत. तर एका कांद्याचेच प्लेटभर भजी झालेले आहेत आणि एक कांदा राहिलेला आहे. तर खूप छान अशी ही भजी तयार होतात. ह्या पावसाळ्यामध्ये नक्की तुम्ही या पद्धतीनं बनवा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.